या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। जय हिंद, लोकप्रधा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज शहर उत्तरमधून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण हा शिगेला पोहोचला आहे। एकीकडे विजयकुमार देशमुख यांनी 20 वर्षापासून या भागात आमदारकी लढविली आणि आमदारकी जिंकून आली, अशा भाजपाच्या बालेकिल्ल्यात आज तुतारी घेऊन महेशअण्णा कोटे यांची भरारी मोठ्या गरजेची होती। त्यासाठी परिसरामधील प्रत्येक मुस्लिम समाज असो किंवा इतर समाज असो, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना कुठेतरी एक या ठिकाणी मोठा धक्का देण्यासाठी मुस्लिम समाज आणि इतर समाज महेश कोटे यांच्या सोबत वज्रमूठ झाले आहेत। थोडीशी माहिती घेऊया आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी सब लोकप्रधानमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, आज शहर उत्तरमध्ये प्रत्येक समाज आज महेश कोटे यांच्याकडे धावून येत आहे, महेश कोटेच्या कामासाठी सार्थच ठरलेला आहे। मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणात हिराहिराने या राजकारणामध्ये हिस्सा घेऊन भागीदारी घेऊन कुठेतरी तुतारीला विजय करण्याचा निश्चित धरला आहे। काय सांगाल? देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी जो परिवर्तन घडवण्याचा चंग बांधलेला आहे, त्यांच्याच आदेशानुसार त्यांना मानणारा मोठा वर्ग त्या ठिकाणी सोलापूर शहर व जिल्ह्यात आहे। आपणास माहिती आहे, माजी महापौर महेशअण्णा कोटे, आपण म्हणलं की प्रत्येक समाजात महेश कोटेंसोबत आहे, तर तो काय आहे? महेश कोटे हे फक्त नगरसेवक असताना त्यांनी 11 विविध समाजाला त्या ठिकाणी महाविकास आघाडी असताना 15 कोटी रुपये निधी आणून प्रत्येक समाजाला समाज मंडप दिलेला आहे। त्यात मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, भोई समाज असेल, गवळी समाज असेल, प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम महेश कोटे यांनी केलेलं आहे। इतके वर्ष शहर उत्तरच्या जनतेला पर्याय नव्हता, मात्र आता जनतेला कळून चुकलेलं आहे की 4 टर्म ज्यांना आपण आमदार केलेला आहे त्यांनी कुठल्याच प्रकारचा विकास केलेला नाही, एकही उद्योग त्या ठिकाणी सोलापूरला आणलेला नाही। सोलापूर हा पेन्शनर्सचं शहर म्हणून उदयास येत आहेत। हे थांबवण्यासाठी महेश कोटे यांच्यासारखा सर्वांगीण विकास करणारा, दूरदृष्टी असणारा नेता त्या ठिकाणी आपल्याला पर्याय म्हणून उपलब्ध आहे। आणि जनतेचा प्रतिसाद बघता कमीत कमी महेशांना 30 ते 35 हजारच्या लीडनं त्या ठिकाणी निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। विरोधकांमधून सारखी चर्चा होत आहे, विजयकुमार देशमुख यांच्या काही समर्थकांमधून येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्ये महेश कोटे यांचं डिपॉझिट जप्त राहणार नाहीये, अशी काही भूमिका विरोधकांकडून होते। काय सांगाल? मला वाटतंय लोकप्रधान चॅनल न्यूज हा ग्राउंड रिपोर्टिंग करतो, आपण एक पत्रकार आहात, आपणाला माहीत आहे की सध्या ग्राउंडवरची परिस्थिती काय। आपण बघत असाल की महेश कोटेंच्या मागं युवकांचं, तरुणांचं खूप मोठी फौज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आज महेश कोटे यांच्यासोबत अनेक भागामध्ये फिरण्याचा योग त्या ठिकाणी आम्हाला येत आहे। युवकांची एक फळी त्या ठिकाणी सक्षमपणे निर्माण झालेली आहे। ही युवक पिढी सजग आहे, त्यांना आपल्या भविष्याची त्या ठिकाणी काळजी आहे, म्हणून हे युवक महेश कोटे यांच्या मागं पूर्ण ताकदीनं, तसेच आपल्यासोबत जे ज्येष्ठ असतील, समाजातील प्रतिष्ठ असतील, प्रत्येक समाजात असतील, त्याच महेश कोटे यांच्याकडे त्या ठिकाणी झुकता माप दिलेला आहे। मध्यंतरी महेशअण्णा कोटे यांच्या पदयात्रेमध्ये आणि प्रचारात ज्या प्रकारचे काही घोषणाबाजी झाले, अडप झडप मालक गडप, अशा काही विविध घोषणा या पदयात्रेमध्ये दिसायला मिळाल्या। त्याचा प्रत्युत्तर म्हणून विजयकुमार देशमुख यांच्याही समर्थकांपासून अशी घोषणा निर्माण होते की अडप झडप महेशअण्णा कोटे गडप। काय सांगाल, कोण गडप होणार? आता तुम्हाला सांगू इच्छितो, जी आमच्या पदयात्रेत आधी झाली ती कार्यकर्त्यांची, सामान्य लोकांची भावना होती, आता ते आम्हाला बघून करत आहेत। ह्याच्यावरनं त्यांची काय लेवल आहे आपल्याला कळत असेल। म्हणजे एखादी जनतेतनं येणारी भावना, त्याला विरोध करण्यासाठी काय तर एक दुसरा एखादा त्या ठिकाणी आपण नारा देणं हे चुकीचं आहे। पहिली जी भावना होती ती जनसामान्यांकडनं होती। पण मागील 20 वर्षापासून विजयकुमार देशमुख हा सातत्यानं या भागात आमदारकी निवडून आलेत, आमदार झालेत, आमदारकी बरोबर विविध राजकीय पद त्यांना मिळाले आहेत। 20 वर्षाच्या कालावधीमध्ये शहर उत्तर हा बालेकिल्ला बनला आहे विजयकुमार देशमुख यांचा, भाजप पक्षाचा। त्या बालेकिल्ल्याला तळा कशामार्फत देता येईल? तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे। मागील 20 वर्षात तुम्ही म्हणता त्यांनी 4 टर्म आमदार आहे, मग त्यांनी 4 टर्म मध्ये काय केलं? साधा आपण आता येताना बघितलं, मार्केट यार्डचा उड्डाणपूलचा प्रश्न असेल, 2016-17 मध्ये मंजूर झालेले निधी आजपर्यंत त्यांना काबर करता आला नाही। सोलापुरात त्यांना एखादा IT पार्क का आणता आला नाही। सोलापूर हा गारमेंटचा हब आहे, आपल्याला माहित, आपलं कापड इथलं सर्व जगात जातो, देशात जातो, मग त्यांना त्यासाठी इंडस्ट्री काबर वाढवता आला नाही? इथल्या युवकांसाठी रोजगार काबर निर्माण करता आले नाही? आपण म्हणतो दुहेरी पाईपलाईन झाली, मागील 10 वर्षाआधी महाविकास आघाडीमध्ये झालेलं मंजूर झालेलं काम अजून त्यांना पूर्ण काबर करता आले नाही? असे अनेक प्रश्न आहेत। सन्मान्य आमदार 5 वर्ष पालकमंत्री होते, 5 वर्ष पालकमंत्री असताना त्यांनी सोलापूरसाठी काय दिला? हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा। पण एकंदरीत येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आता लगेच महानगरपालिकेची निवडणुकी लागणार आहे। विधानसभेची निवडणूक झाल्यावर जर यदा कदाचित महेशअण्णा कोटे जर या भागातून आमदार निवडून गेले तर मुस्लिम समाजाचं वर्चस्व निर्माण होईल का? हा सगळ्यात मोठा प्रश्न मुस्लिम समाजाचा आहे। वर्चस्व कोणाचं निर्माण येईल हे सांगता येत नाही। तिथल्या स्थानिक लोकांवर, जर तिथल्या तरुणांमधले, तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये, ते मुस्लिम असू दे, मराठा असू दे, आपले दलित बांधव असू दे, जर त्यांच्यात तेवढी कुवत असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मेरिटवर चालतो, आपल्याला माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक मुस्लिम समाजाला न्याय दिला आहे। आपल्याला माहिती आहे, 2-2 कॅबिनेट मंत्रीपद, जसं नवाब मलिक साहेब असतील, हसन मुश्रीफ साहेब,
यासारख्या लोकांना पवार साहेबांनी घडवलेला आहे. तर आपल्या इथं जरी आपल्या त्या ताकदीचे कार्यकर्ते असतील, जर ते निवडून येण्याच्या क्षमतेचे असतील, तर त्यांचा समाज बघितला जाणार नाही. त्यांच्या लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता किती आहे, लोकांचे कशा पद्धतीने ते लोकसेवा करतात. आपल्याला महानगरपालिकेचे ब्रीद वाक्य माहिती आहे, जनसेवा इज ईश सेवा. म्हणजे जो जनतेची सेवा करतो तो नक्कीच निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचे नेते महेश कोटे यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन, प्रत्येक धर्माचा आदर करून, प्रत्येकाला आपल्या धर्माचा स्वाभिमान असतोच, मात्र हे करत असताना इतर धर्माचा सुद्धा आदर करणारे नेते म्हणून महेश कोटे यांच्याकडे पाहिलं जाते. ते कुठल्याही जातीपातीला थाळा देत नाहीत. जो कोणी बरोबर असेल त्यावेळी जो कोणी माणूस बरोबर असेल, त्याची विचारधारा जी पुरोगामी विचार असेल, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणार असेल, नक्कीच महेश कोटे त्यांच्यासोबत असणार आहेत. धन्यवाद साहेब. एकंदरीत पहिला असता ज्याप्रमाणे शहर उत्तर मधला प्रचार हा शिगेला पोहोचला असून एकीकडे महेशअण्णा कोटे यांचे समर्थक पालकमंत्री असलेले विजयकुमार देशमुख यांना विरोध जातात, तर विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते महेशअण्णा कोटे यांच्यासह यांच्या कार्यकर्त्यांचाही विरोध करत आहेत. येणाऱ्या निकालीमध्ये काय साध्य होईल, कोणाचा विजय होईल, कोणाचा पराजय होईल, हेही बघायला आपण विसरू नकाच. लोकप्रधान न्यूज, अजमेर शेखसह अल्ताफ शेख. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स. पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.